राई राई चल उठ पटकन, ब्रश कर. आंघोळीचं पाणी तयार आहे, जा लवकर. लवकर कर राई, स्कूल बस आली आहे तुझी. अच्छा सगळे बुक्स टाकलेत ना बॅग मध्ये? हो, पण मॅथची बुक कडे दिसत नाहीये. काल होमवर्क झाल्यानंतर कुठे ठेवली तुम्ही मॅथची बुक्स? मला काय माहिती, तुझ तर ठेवतो म्हणाली. हा मिळाली. चल निघे लवकर, स्कूल बस आली आहे. चल. आई, मला 100 रुपये दे ना. अगं कालच दिले होते ना मी तुला 100 रुपये. मग काय केलंस त्याचं? स्कूल मध्ये नाही दिले का तू? काय विचारते राई मी? ते माझ्याकडून खर्च झाले. काय खर्च झाले? कुठे खर्च केलेत? मला एक वस्तू आवडली, ती मी विकत घेतली, पैसे तिथे खर्च झाले. अगं ती वस्तू घ्यायची काही गरज होती का? आधीच तुझ्याकडे खूप काय आहे ना. काय गायचं पैशासाठी कुरबुर करत असतेस? माझ्या मैत्रिणीच्या सायला बघ कसे पैसे देतात त्यांना जेवढे हवे तेवढे. तर मी काय तुला कमी करते का? तुला पण मिळते ना सगळं. हो, पण आता देते ना मला पैसे. नाही, वायफळ खर्च करायला अजिबात पैसे मिळणार नाही. तुला पैशाची किंमत कळायला हवी. तुला महिन्याचं पॉकेट मनी सुद्धा मिळते. आमच्या वेळेस आम्हाला तेही नाही मिळायचं. आई प्लीज, मला उगाच तुझं भाषण नकोय. तुमच्या वेळेस नव्हते आजी आजोबांकडे पैसे. हा अरे भैया. क्या मैडम कितना टाइम? सॉरी भैया, थोड़ा लेट हो गया. राई हे घे 100 रुपये आणि टीचरलाच द्यायचे. हा इकडे तिकडे खर्च करू नको, ठीक आहे? हो. हॅलो. हॅलो आई, काय करत आहेस? काही नाही ग, खराब पाने तोडत होती झाडांची. कीड लागली आहे ना झाडाला. तू सांग, झाली का तुझी सर्व कामे? आणि आज राई स्कूलमध्ये गेली की नाही? हो, सर्व कामे झाली आणि राई पण स्कूलला गेली. बरं आहे ना, मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. हां बोल ना, काय झालं? राई आजकाल वायफळ खर्च करायला लागली आहे. काही आवडलं तर विकत आणते. काल तिला स्कूलमध्ये 100 रुपये द्यायचे म्हणून तिच्याजवळ पाठवले, तर तिने मोतीचा बंच विकत आणला. आज परत 100 रुपये द्यायचे म्हणून स्कूलला घेऊन गेली. अगं मग तिला समजावून सांग ना, पैशाचं महत्त्व पटवून दे. अगं हो, पण पैसे मागण्यापेक्षा तिने तिच्या पॉकेट मनीमधून बचत करून आवडीच्या वस्तू घ्यायला पाहिजे ना. पण नेमकं हे तिला कसं पटवून सांगू तेच मला समजत नाही. अगं सोपं आहे, तू जरा शांत हो आधी. एक काम कर, तू ना तिला एक मातीचं गाडगं आणून दे आणि त्यात तिला पैसे जमा करायला सांग. काय गाय, आजकालच्या न्यू जनरेशनमध्ये मुलं मुली असलं कुठं सोंग करायला जातात. सोंग कसलं ग? ही तर पिढी दर पिढी चालत आलेली परंपराच आहे. मला नाही वाटत राई असं काही करेल. अगं प्रयत्न तर करून बघ, काय माहित तिला ते आवडेलही. एक काम कर, तू न त्यात काहीतरी नवीन कर. जशी तू गाडगेला पेंट करत होतीस, डिझाईन करत होतीस, तसं काहीतरी करून तिला गिफ्ट कर. हो, पण जनरेशन बदललंय ग.
पण आई आणि मुलीचं नातं तेच आहे ना. बरं ठीक आहे, ट्राय करून बघते मी. ओके, बाय. बाय. मातीचं गाडगं आहे ना? हो आहे ना तिकडे. आई, ए आई, हे काय आहे ग? बघ ना, हातात घेऊन बघ. अगं सांभाळून, फुटेल ती वस्तू. हे काय आहे आई? हे गुल्लक आहे. आम्ही लहानपणी याला मातीचं गाडगं म्हणायचो. जसं मोठ्या माणसांसाठी मोठी बँक असते ना, तसंच लहान मुलांसाठी ही मिनी बँक आहे. आमची आई आम्हाला जे काही पैसे द्यायची ना, त्यातले उरलेले पैसे आम्ही यात जमा करायचो. आणि मग जी वस्तू आम्हाला आवडली ना, ती वस्तू आम्ही याच पैशाने विकत घ्यायची. ते कसं काय? सांगते. आता तुलाही या गुल्लकमध्ये पैसे जमा करायचे आहे. तुझ्या पॉकेट मनी मधून पैसे उरवायचे आणि ते यात जमा करायचे. गाडगं भरलं की ते फोडायचं. मग ते पैसे चांगल्या कामी उपयोगात आणायचे. आणि तुला जे काही पुन्हा घ्यायचे आहे ना, ते याच पैशाने घेत जा. पण हे पैसे तुला कसं जमवायचं आहे हे तुझं तू ठरव. माझ्याकडे कसे जमतील ग पैसे? एक आयडिया आहे. आता लगेच जमणार नाही ना पैसे, म्हणून मी रोज तुला 1 रुपया गुल्लक मध्ये टाकायला देणार. ठीक आहे? आणि जेव्हा तुला पॉकेट मनी मिळेल तेव्हा तू ते पैसे या मिनी बँक मध्येच टाकायचे. हो. हे घे, तुझ्या मिनी बँकची पहिली किस्त मी भरते. थँक्यू आई. थँक्यू आई.